हॅलो फ्रेंड्स, आज आपण केमिकल कायनेटिक्स या युनिटचे नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत. तर या लेक्चरमध्ये आपल्याला एलिमेंटरी रिॲक्शनविषयी बघायचं आहे. त्यानंतर मॉलिक्युलरिटी ऑफ रिॲक्शन, ते आपण एलिमेंटरी रिॲक्शनसाठी सांगत असतो, ते बघायचं आहे. त्यानंतर कॉम्प्लेक्स रिॲक्शन कशाला म्हणतो ते बघायचं आहे. त्यानंतर रेट डिटरमायनिंग स्टेप कशाला म्हणतो ते बघायचं आहे. त्यानंतर रिॲक्शन इंटरमिडिएट काय असतो ते बघायचं आहे. त्यानंतर ऑर्डर आणि मॉलिक्युलरिटीचा जो डिस्टिंग्विश बिटवीन आहे, म्हणजे जो डिफरन्स बिटवीन आहे, तो पण आपल्याला बघायचा आहे. तर या लेक्चरमध्ये आपण एवढे टॉपिक कंप्लीट करणार आहोत. तर सर्वात आधी आपण बघू की एलिमेंटरी रिॲक्शन कशाला म्हणतात. तर एलिमेंटरी रिॲक्शन, तर एलिमेंटरी रिॲक्शन म्हणजे काय? तर एलिमेंटरी रिॲक्शन म्हणजे अशी रिॲक्शन असते जे सिंगल स्टेपमध्ये होते आणि ज्या रिॲक्शनला आपण फर्दर ब्रोक डाऊन करू शकत नाही, म्हणजे त्याला आपण तोडू शकत नाही, अशी रिॲक्शन म्हणजे काय असते? एलिमेंटरी रिॲक्शन. म्हणजे काय म्हणणार आपण? द रिॲक्शन विच टेक्स प्लेस in single step and cannot be broken down further into simple reaction is called as एलिमेंटरी रिॲक्शन. म्हणजे एलिमेंटरी रिॲक्शन काय बघा, द रिॲक्शन विच टेक्स प्लेस इन सिंगल स्टेप, म्हणजे जी रिॲक्शन सिंगल स्टेपमध्ये होते, एकाच स्टेपमध्ये होते, अँड कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन, आणि ज्याला तुम्ही ब्रेक करू शकत नाही. कशामध्ये ब्रेक करू शकत नाही? फर्दर इंटू सिम्पल रिॲक्शन. म्हणजे एखादी रिॲक्शन आहे, त्या रिॲक्शनला तुम्ही फर्दर ब्रेक करू शकत नसाल सिम्पल रिॲक्शनमध्ये, आणि ती रिॲक्शन एकाच स्टेपमध्ये होत असेल तर त्याला काय म्हणायचं? एलिमेंटरी रिॲक्शन. म्हणजे द रिॲक्शन विच टेक्स प्लेस इन सिंगल स्टेप अँड कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन फर्दर इंटू सिम्पल रिॲक्शन इज कॉल्ड ॲज एलिमेंटरी रिॲक्शन. मग आता या एलिमेंटरी रिॲक्शनचे आपल्याला एक्झाम्पल माहीत पाहिजेत. तर एलिमेंटरी रिॲक्शनचं पहिलं एक्झाम्पल बघू आपण. समजा आपल्याकडे O3 आहे आणि हा गॅसियस स्टेटमध्ये. आता O3 म्हणजे काय असते? ओझोन. हा एक गॅस आहे. आता समजा हा ब्रेक झाला आणि याच्यापासून भेटला आपल्याला O2 गॅस आणि प्लस O गॅस. तर ही रिॲक्शन बघा, एकाच स्टेपमध्ये O3 पासून O2 आणि O तयार झाला, म्हणजे ही एलिमेंटरी रिॲक्शन आहे. त्यानंतर दुसरी रिॲक्शन आहे आपल्याजवळ C2H5I, याला आपण इथिल आयोडाईड म्हणतो. आणि हा जर ब्रेक झाला तर याच्यापासून काय तयार होते? C2H4 प्लस HI, आणि हा पण काय? गॅस. हा पण आहे गॅस, बरोबर. म्हणजे C2H5I सिंगल स्टेपमध्ये ब्रेक होऊन काय दिलं त्यानं आपल्याला? C2H4 आणि HI. तर हे पण एलिमेंटरी रिॲक्शन आहे, हे पण एलिमेंटरी रिॲक्शन आहे. दोन्ही रिॲक्शन सिंगल स्टेपमध्ये होत आहेत आणि त्याला फर्दर आपण ब्रेक करू शकत नाही, अशा रिॲक्शनला आपण एलिमेंटरी रिॲक्शन म्हणतो. किंवा तिसरं एक्झाम्पल, समजा आपल्याकडे O3 आहे गॅस आणि परत आपल्याजवळ O ऑक्सिजन गॅस आहे. आता याच्यापासून काय बनेल बघा, तर याच्यापासून बनला O2, हा 2 वेळा, आणि हा पण काय आहे? गॅस. म्हणजे बघा, परत इथं O3 आहे आणि ऑक्सिजन आहे, याच्यापासून 2 O2 बनले, बरोबर. म्हणजे ही पण रिॲक्शन सिंगल स्टेपमध्ये झाली. तर जी रिॲक्शन सिंगल स्टेपमध्ये होते त्याला काय म्हणायचं? एलिमेंटरी रिॲक्शन, बरोबर. आता याच्यानंतर अजून एक्झाम्पल बघायचं असेल आपल्याला, तर आपल्याजवळ आहे समजा NO2, आणि हा NO2 गॅस आहे, आणि हा किती वेळा घेतलेला आहे? आपण 2 वेळा घेतलेला आहे. आता या NO2 पासून आपल्याला NO भेटला 2 वेळा, आणि प्लस काय भेटला? O2 भेटला. हा पण गॅस आहे, हा पण गॅस आहे. तर ह्या चारही रिॲक्शन मी ज्या इथं लिहिल्या, या चारही रिॲक्शनला आपण काय म्हणतो? एलिमेंटरी रिॲक्शन. म्हणजे द रिॲक्शन विच टेक्स प्लेस इन सिंगल स्टेप अँड कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन फर्दर इंटू सिम्पल रिॲक्शन्स इज कॉल्ड ॲज एलिमेंटरी रिॲक्शन. तर हे 4 एक्झाम्पल तुम्हाला ध्यानामध्ये ठेवायचे आहेत. O3 पासून तुम्हाला O2 आणि O भेटते. त्यानंतर C2H5I पासून C2H4 आणि HI भेटते. त्यानंतर O3 पासून O3 आणि प्लस O पासून तुम्हाला 2 वेळा O2 भेटते. त्यानंतर 2 वेळा NO2 पासून तुम्हाला 2 वेळा NO आणि काय भेटते? O2 भेटते. तर ह्या चारही रिॲक्शन सिंगल स्टेपमध्ये होतात आणि त्यांना आपण फर्दर ब्रेकडाऊन करू शकत नाही, म्हणून त्यांना काय म्हणायचं? एलिमेंटरी रिॲक्शन. मग आता एलिमेंटरी रिॲक्शन समजलं आपल्याला, जी सिंगल स्टेपमध्ये होत असते. आता पुढचा कन्सेप्ट आहे मॉलिक्युलरिटी ऑफ रिॲक्शन.
आता मॉलिक्युलरिटी म्हणजे काय, तर इथंच लिहितो मी बघा. मॉलिक्युलरिटी ऑफ रिॲक्शन. तर मॉलिक्युलरिटी काय असते, तर मॉलिक्युलरिटी म्हणजे असते द नंबर ऑफ रिॲक्टंट मॉलिक्युल्स taking part in a elementary reaction is called as molecularity. म्हणजे बघा, जर तुमच्याजवळ एखादी एलिमेंटरी रिॲक्शन आहे तर त्या एलिमेंटरी रिॲक्शनमध्ये जे रिॲक्टंट मॉलिक्युल्स आहेत त्यांचा नंबर म्हणजे नंबर ऑफ रिॲक्टंट मॉलिक्युल टेकिंग पार्ट, जे भाग घेतात, कशामध्ये भाग घेतात, एलिमेंटरी रिॲक्शनमध्ये. तर ह्या काही आपण इथं एलिमेंटरी रिॲक्शन लिहिलेल्या आहेत. मग आता या एलिमेंटरी रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट कोण कोण आहेत, जे रिॲक्टंट आहेत त्यांना मी इथं बॉक्स करतो बघा. हा एक रिॲक्टंट आहे, ॲरोच्या लेफ्ट साईडला काय असतात रिॲक्टंट. त्यानंतर हा C2H5I हा पण रिॲक्टंट आहे. त्यानंतर इथं O3 आणि O हा पण काय आहे, रिॲक्टंट आहे. इथं हा 2NO2 काय आहे, रिॲक्टंट आहे. बरोबर, म्हणजे रिॲक्टंटमधले जे मॉलिक्युल्स आहेत त्यांचा आपल्याला नंबर पाहिजे. त्या नंबरवरून आपण काय सांगत असतो, एलिमेंटरी रिॲक्शनची मॉलिक्युलरिटी सांगत असतो. म्हणजे कसं बघा, आता हा रिॲक्टंट आहे, या रिॲक्टंटमध्ये हा O3 दिसत आहे तुम्हाला आणि हा O3 किती आहे इथं, 1. बरोबर, म्हणजे या रिॲक्शनसाठी मॉलिक्युलरिटी किती आहे, 1. आणि मॉलिक्युलरिटी जर 1 असेल तर त्या रिॲक्शनला म्हणतो आपण युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. ज्या रिॲक्शनची मॉलिक्युलरिटी 1 असते त्याला काय म्हणतो आपण, युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. त्यानंतर इथं बघा, तर हा C2H5I आहे आणि हा पण किती वेळा आहे, 1 वेळा. म्हणजेच इथं हे पण रिॲक्शन कोणती आहे, युनिमॉलिक्युलर रिॲक्शन आहे, ज्याच्यामध्ये रिॲक्टंटमध्ये एकच मॉलिक्युल दिसत आहे आपल्याला. त्यानंतर हे रिॲक्शन बघा, आता या रिॲक्शनमध्ये O3 दिलेला आहे तुम्हाला 1 आणि 1 दिलेला आहे O, म्हणजे असे 2 दिले आहेत आपल्याला. म्हणजे याच्यामध्ये 2 रिॲक्टिंग मॉलिक्युल्स आहेत किंवा 2 रिॲक्टंट मॉलिक्युल्स आहेत. आणि 2 जर रिॲक्टंट मॉलिक्युल असले तर आपण अशा रिॲक्शनला म्हणतो बायमॉलिक्युलर रिॲक्शन. काय म्हणतो याला, बायमॉलिक्युलर रिॲक्शन. म्हणजे ज्या रिॲक्शनमध्ये 2 रिॲक्टिंग मॉलिक्युल्स असतात त्यांना काय म्हणतो आपण, बायमॉलिक्युलर रिॲक्शन. नंतर हे रिॲक्शन पहा, हा NO2 आहे आणि हा NO2 किती वेळा दिसत आहे आपल्याला, 2 वेळा. म्हणजे याच्यामध्ये जे रिॲक्टंट मॉलिक्युल आहेत ते रिॲक्टंट मॉलिक्युल किती आहेत, 2. आणि रिॲक्टंट मॉलिक्युल जर 2 असले तर त्या रिॲक्शनला काय म्हणायचं, बायमॉलिक्युलर रिॲक्शन. म्हणजे मॉलिक्युलरिटी म्हणजे काय, तर रिॲक्टंट मॉलिक्युल्स एखाद्या रिॲक्शनमध्ये किती आहेत त्याच्यावरून आपण त्याची काय सांगतो, मॉलिक्युलरिटी सांगतो. आणि मॉलिक्युलरिटी हे तुम्हाला कशावरून भेटते, तर मॉलिक्युलरिटी हे तुम्हाला बॅलन्स केमिकल इक्वेशनवरून भेटते. कशावरून भेटते, बॅलन्स केमिकल इक्वेशन. जर एखादं केमिकल इक्वेशन बॅलन्स असेल तर त्याच्यावरून तुम्ही मॉलिक्युलरिटी सांगू शकता. जसं बघा, इथं O3 आहे म्हणजे 3 ऑक्सिजन आहेत, इकडे 2 आणि हा 1 किती झाले, 3 ऑक्सिजन. म्हणजे रिॲक्शन कशी आहे, बॅलन्स आहे. त्यानंतर या रिॲक्शनमध्ये पहा C2H5I आणि इथं C2H4 आणि H आहे. तर याच्यामध्ये बघितलं तर 2 कार्बन आहेत, 2 कार्बन आहेत. इथं 5 हायड्रोजन आहेत, 4 आणि हा 1, 5 हायड्रोजन आहेत. 1 I आहे, 1 I आहे. म्हणजे हे पण रिॲक्शन कशी आहे, बॅलन्स आहे. त्यानंतर O3 आणि हा 1 O असे झाले 4 ऑक्सिजन. इकडे बघा 2 × 4 म्हणजे इथं पण किती ऑक्सिजन आहेत, 4 ऑक्सिजन. म्हणजे हे पण रिॲक्शन बॅलन्स आहे. इथं 2 N आहेत, इथं पण बघा 2 N आहेत. त्यानंतर इथं 2 × 4 4 ऑक्सिजन आहेत, हे 2 ऑक्सिजन आणि हे 2 ऑक्सिजन 4 ऑक्सिजन. म्हणजे हे पण एक बॅलन्स केमिकल इक्वेशन आहे. म्हणजे तुमच्याकडे जर बॅलन्स केमिकल इक्वेशन असेल तर त्याच्यावरून तुम्ही काय सांगू शकता, मॉलिक्युलरिटी सांगू शकता एखाद्या रिॲक्शनची. म्हणजे मॉलिक्युलरिटी सांगण्यासाठी तुम्हाला एक्सपेरिमेंट करण्याची गरज नाही आहे. बरोबर, तुम्ही रिॲक्टंट मॉलिक्युल्स किती घेतलेले आहेत त्याच्यावरूनच तुम्हाला मॉलिक्युलरिटी समजते. म्हणजे याला एक्सपेरिमेंटल कंडिशनशी काही घेणं देणं नसते. आणि जर रिॲक्टिंग मॉलिक्युल 1 असेल, रिॲक्टंट मॉलिक्युल 1 असेल तर त्याला युनिमॉलिक्युलर रिॲक्शन म्हणायचं. जर 2 असले तर त्याला बायमॉलिक्युलर म्हणायचं. आणि जर 3 असले तर त्याला टर्मॉलिक्युलर रिॲक्शन म्हणायचं. 1 रिॲक्टंट मॉलिक्युल असेल तर युनिमॉलिक्युलर, 2 रिॲक्टंट मॉलिक्युल असले तर बायमॉलिक्युलर आणि जर 3 रिॲक्टंट मॉलिक्युल असले त्याला काय म्हणायचं, टर्मॉलिक्युलर. आणि मॉलिक्युलरिटी नावाचा कन्सेप्ट हा एलिमेंटरी रिॲक्शनसाठी असतो, हे तुम्हाला ध्यानामध्ये ठेवायचं आहे. म्हणजे आपण एलिमेंटरी रिॲक्शन कशाला म्हणतात, त्यानंतर मॉलिक्युलरिटी ऑफ रिॲक्शन कशाला म्हणतात हे बघितलं. आता बघायचं आपल्याला कॉम्प्लेक्स रिॲक्शन. मग आता कॉम्प्लेक्स रिॲक्शन काय असते,
तर कॉम्प्लेक्स रिॲक्शन म्हणजे अशी रिॲक्शन आहे जी एकापेक्षा जास्त स्टेपमध्ये होते आहे ना. द रिॲक्शन विच टेक्स प्लेस इन नंबर ऑफ स्टेप्स. काय म्हणणार आपण बघा, आपल्याला बघायची आहे कॉम्प्लेक्स रिॲक्शन. आणि कॉम्प्लेक्स रिॲक्शन आपण कशाला म्हणणार, द रिॲक्शन विच टेक्स प्लेस in number of steps किंवा मल्टिपल स्टेप्स. म्हणजे एखादी रिॲक्शन आहे जे एकापेक्षा जास्त स्टेपमध्ये जर होत असेल तर त्या रिॲक्शनला काय म्हणतो आपण, कॉम्प्लेक्स रिॲक्शन. आणि याच्यामध्ये एक पॉईंट आहे ना ठेवायचा, ईच स्टेप इन कॉम्प्लेक्स रिॲक्शन is elementary reaction. म्हणजे कॉम्प्लेक्स रिॲक्शनमधली जे प्रत्येक स्टेप असते त्या स्टेपला काय म्हणायचं, एलिमेंटरी रिॲक्शन म्हणायचं. समजा आता याच्यासाठी आपल्याकडे समजा एक रिॲक्शन आहे विच टेक्स प्लेस इन 2 स्टेप आहे ना. म्हणजे एक रिॲक्शन आहे एक्झाम्पलमध्ये बघणार आहोत आपण जी 2 स्टेपमध्ये होते, ज्याच्यामध्ये स्टेप 1 लिहू आपण सर्वात आधी, त्यानंतर स्टेप 2 लिहू. तशी 2 स्टेपमध्ये समजा एक रिॲक्शन होत आहे. मग आता रिॲक्शन कशी आहे बघा, तर रिॲक्शन आहे स्टेप 1मध्ये तुमच्याजवळ आहे NO2Cl आणि हा गॅस आहे. याच्यापासून तुम्हाला काय भेटत आहे, याच्यापासून तुम्हाला भेटत आहे NO2 प्लस Cl. हा पण गॅस आहे आणि हा पण गॅस आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आता काय करायचं आहे तुम्हाला, हा जो NO2Cl आहे या NO2Cl सोबत इथं जो Cl कंबाईन झाला तो Cl घ्यायचा आहे, गॅस, हा पण गॅस आहे. आणि याच्यापासून तुम्हाला भेटत काय आहे, तर याच्यापासून तुम्हाला भेटत आहे NO2 गॅस प्लस Cl2 गॅस. बरोबर. तर ही रिॲक्शन होती जी 2 स्टेपमध्ये झाली. मग आता ही रिॲक्शन कोणती होती जे 2 स्टेपमध्ये झाली, तर आपल्याला जर या दोघांची जर आपण ॲडिशन केली आहे ना तर आपल्याला भेटत असते ओव्हरऑल रिॲक्शन. मग आता ओव्हरऑल रिॲक्शन कशी काढायची बघा, ह्या 2 स्टेप आहेत. आता जे कॅन्सल होते याच्यामध्ये ते कॅन्सल करायचं. तर काय कॅन्सल होणार बघा, हा इथं NO2Cl आहे, इकडे NO2 आहे, इकडे Cl आहे, त्यानंतर इकडे NO2Cl, Cl, NO2, Cl2. तर हा Cl आणि हा Cl, इकडे राईट साईडला Cl आहे, इकडे लेफ्ट साईडला Cl आहे. हा Cl कॅन्सल झाला. त्यानंतर इकडे NO2 आहे का, नाही. त्यानंतर हा NO2Cl नाही आहे या साईडला, Cl2 या साईडला नाही आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण हा Cl आणि हा Cl काय करू शकतो, कॅन्सल करू शकतो. म्हणजे इथं राहिलं काय पहा, NO2Cl म्हणजे 2 वेळा काय राहिलं, NO2Cl आणि हा गॅस आहे. त्यानंतर त्या साईडला काय राहिलं, NO2 2 वेळा आहे, 2 वेळा NO2 आणि हा गॅस आहे. त्यानंतर प्लस इथं काय दिसत आहे आपल्याला, Cl2 आणि हा पण काय आहे, गॅस आहे. म्हणजे ही ते रिॲक्शन आहे जी रिॲक्शन 2 स्टेपमध्ये होते. म्हणून ही जे रिॲक्शन मी इथं लिहिली या रिॲक्शनला काय म्हणायचं, कॉम्प्लेक्स रिॲक्शन. आणि या कॉम्प्लेक्स रिॲक्शनमध्ये आपल्याला 2 स्टेप दिसत आहेत. तर हे जे रिॲक्शन आहे या रिॲक्शनला म्हणायचं एलिमेंटरी रिॲक्शन आणि या रिॲक्शनला पण काय म्हणायचं, एलिमेंटरी रिॲक्शन. म्हणजे कॉम्प्लेक्स रिॲक्शनमधली जे प्रत्येक स्टेप असते त्या प्रत्येक स्टेपला तुम्ही काय म्हणू शकता, एलिमेंटरी रिॲक्शन म्हणू शकता. तर जेव्हा तुम्ही एलिमेंटरी रिॲक्शन कॉम्प्लेक्स रिॲक्शनमध्ये ज्या एलिमेंटरी स्टेप्स आहेत त्याची जर ॲडिशन केली तर तुम्हाला काय भेटते, ओव्हरऑल रिॲक्शन भेटते. मग आता कॉम्प्लेक्स रिॲक्शन आपल्याला माहीत झालं. कॉम्प्लेक्स रिॲक्शन अशी रिॲक्शन असते जे एकापेक्षा जास्त स्टेपमध्ये होते आणि प्रत्येक स्टेप जे असते कॉम्प्लेक्स रिॲक्शनमधली त्या प्रत्येक स्टेपला आपण काय म्हणतो, एलिमेंटरी रिॲक्शन म्हणतो. म्हणजे आता आपल्याला कॉम्प्लेक्स रिॲक्शन कशाला म्हणतात ते समजलं. आता पुढचं बघायचं आपल्याला रेट डिटरमायनिंग स्टेप. तर आपण रेट डिटरमायनिंग स्टेप कशाला म्हणतो, तर बघा नेक्स्ट बघायचं आपल्याला रेट डिटरमायनिंग स्टेप. आता रेट डिटरमायनिंग स्टेप म्हणजे काय, तर याला म्हणतो आपण द स्लोवेस्ट स्टेप इन अ कॉम्प्लेक्स रिॲक्शन. द स्लोवेस्ट स्टेप इन अ कॉम्प्लेक्स रिॲक्शन इज कॉल्ड ॲज रेट डिटरमायनिंग स्टेप. म्हणजे
एखादी कॉम्प्लेक्स रिएक्शन आहे तर कॉम्प्लेक्स रिएक्शनमध्ये नंबर ऑफ स्टेप्स असतात. त्या नंबर ऑफ स्टेप्सपैकी जी स्टेप स्लो असेल त्या स्टेपला काय म्हणायचं, रेट डिटरमाइनिंग स्टेप. म्हणजे अशी स्टेप जे रिॲक्शनचा रेट डिटरमाइन करते, म्हणजे रिॲक्शनची स्पीड काय असेल, किती असेल हे सांगण्याचं काम जी स्टेप करते त्या स्टेपला काय म्हणायचं, रेट डिटरमाइनिंग स्टेप. आणि रेट डिटरमाइनिंग स्टेप हे नेहमी काय असते, स्लोवेस्ट स्टेप असते. मग समजा तुम्हाला असं दिलेलं आहे, हे जे स्टेप 1 आहे या स्टेप 1 साठी समजा तुम्हाला ब्रॅकेटमध्ये असं स्लो लिहून दिलं आणि स्टेप 2 साठी जर तुम्हाला ब्रॅकेटमध्ये फास्ट लिहून दिलं, बरोबर, असं जर तुम्हाला गिवन असेल. मग आता तुम्हाला विचारलं की याच्यामधली रेट डिटरमाइनिंग स्टेप कोणती आहे, तर जी स्टेप स्लो असेल म्हणजे ही स्टेप स्लो आहे म्हणून या स्टेपला काय म्हणायचं, रेट डिटरमाइनिंग स्टेप. आणि हे जे रेट डिटरमाइनिंग स्टेप असते हे ओव्हरऑल रिॲक्शनचा रेट डिटरमाइन करते. म्हणजे ओव्हरऑल रिॲक्शनची स्पीड काय असेल हे कशावर डिपेंड आहे, या स्लो स्टेपवरती डिपेंड आहे. तर रेट डिटरमाइनिंग स्टेप म्हणजे अशी स्टेप असते कॉम्प्लेक्स रिॲक्शनमधली जी स्लोवेस्ट स्टेप असते, जे ओव्हरऑल रिॲक्शनचा, ही जे ओव्हरऑल रिॲक्शन आहे या ओव्हरऑल रिॲक्शनचा रेट डिटरमाइन करण्याचं काम करते. आणि जी स्लोवेस्ट स्टेप आहे त्या स्लोवेस्ट स्टेपसाठी आपण रेट लॉ सांगत असतो. काय सांगत असतो, रेट लॉ. म्हणजे कॉम्प्लेक्स रिॲक्शनमधली तुम्हाला जे स्लोवेस्ट स्टेप दिसते त्या स्लोवेस्ट स्टेपवरून आपण काय सांगू शकतो, रेट लॉ सांगू शकतो. मग हा रेट लॉ कसा होणार, तर ही स्लोवेस्ट स्टेप आहे हे आपल्याला माहीत झालं. मग ही आपली कॉम्प्लेक्स रिॲक्शन आहे, या कॉम्प्लेक्स रिॲक्शनमध्ये ही स्लोवेस्ट स्टेप आहे. मग रेट लॉ जर लिहायचा असेल तर कसा लिहिणार आपण, रेट इज इक्वल टू काय येणार, के कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट कोण आहे आपला, इथं रिॲक्टंट आहे आपला NO2Cl, बरोबर. तर अशा पद्धतीनं आपण रिॲक्शनचा रेट सांगितला. तर हा जो रिॲक्शनचा रेट आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल होता. कोणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल होता, कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2Cl. म्हणजे NO2Clचं कॉन्सन्ट्रेशन जर डबल केलं तर रिॲक्शनचा रेट पण काय होता, डबल होत होता. आणि ही रिॲक्शनमधली काय आहे, स्लोवेस्ट स्टेप आहे म्हणजे रेट डिटरमाइनिंग स्टेप आहे. तर रेट लॉ आपण स्लोवेस्ट स्टेपसाठी सांगत असतो हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि एलिमेंटरी रिॲक्शन असेल तर आपण डायरेक्ट रेट लॉ सांगू शकतो. तर रेट लॉ हा तुम्हाला बॅलन्स केमिकल इक्वेशनवरून सांगता येत नाही. रेट लॉ काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतात, एक्सपेरिमेंट करावं लागतात, ऑर्डर काढावी लागते, ते आपण आधी सांगितलं होतं, ठीक आहे. तर रेट लॉ हा तुम्हाला एखाद्या बॅलन्स केमिकल इक्वेशनवरून सांगता येत नाही. पण रेट लॉ तुम्ही जर स्लोवेस्ट स्टेप तुम्हाला जर दिलेलं असेल तर जेवढा रिॲक्टंट इथं असेल, इथं समजा 1 रिॲक्टंट आहे दिसत आहे आपल्याला, तर याची ऑर्डर पण किती असते, इथं 1 असते. तर हे तुम्हाला ध्यानामध्ये ठेवायचं आहे. तर रेट लॉ सांगता वेळेस जर स्लो स्टेप दिलेली असेल तुम्हाला तर स्लो स्टेपमध्ये जो रिॲक्टंट असते त्याचा जो कोएफिशियंट असते तो कोएफिशियंटच त्याची काय असते, ऑर्डर असते. तर इथं कोएफिशियंट 1 आहे म्हणून इथं ऑर्डर किती झाली, 1 झाली. तर हे आपण रेट डिटरमाइनिंग स्टेपविषयी बघितलं. आता याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे त्या पुढच्या टॉपिकमध्ये काय बघायचं आपल्याला, तर रिॲक्शन इंटरमिडिएट बघायचं आहे. काय बघायचं आहे, रिॲक्शन इंटरमिडिएट. आता त्याच्या नावातच आहे हा इंटरमिडिएट आहे, जो रिॲक्शनमध्ये इंटरमिडिएट आहे. इंटरमिडिएट आहे म्हणजे मधात कुठंतरी तयार होतो, बरोबर, जो सुरुवातला नसतो आणि शेवटी पण नसतो. म्हणजे काय म्हणणार, द स्पेसिस. तर रिॲक्शन इंटरमिडिएट काय असते, द स्पेसिस which is produced in one step and consume in subsequent step of reaction is called as reaction intermediate. म्हणजे रिॲक्शन इंटरमिडिएट काय, प्रोड्यूस इन वन स्टेप. जो पहिले काय होते, प्रोड्यूस होते एका स्टेपमध्ये आणि नंतर कन्झ्युम होते आहे ना, नंतर वापरल्या जाते कशामध्ये, इन सबसिक्वंट स्टेप ऑफ रिॲक्शन. म्हणजे रिॲक्शनच्या ज्या नंतरच्या स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये काय होते, तो त्याच्यामध्ये कन्झ्युम होते. पण आधी काय होते बघा, आता आधी रिॲक्टंट इंटरमिडिएट प्रोड्यूस होत असतो आणि नंतर काय होत असतो, कन्झ्युम होत असतो. आणि इट डज नॉट अपियर, its concentration does not appear in rate law, does not appear in rate law. म्हणजे याचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला रेट लॉमध्ये दिसत नाही, बरोबर. मग आता जसं बघा आपल्याला ही एक कॉम्प्लेक्स रिॲक्शन दिलेली आहे, ही कॉम्प्लेक्स रिॲक्शन 2 स्टेपमध्ये होत आहे. मग आता एक होतं NO2Cl, त्याच्यापासून NO2 आणि Cl भेटला.
दुसरं होतं NO2Cl आणि Cl, त्याच्यापासून NO2 आणि Cl2 भेटला. तर कधी पण ध्यानात ठेवायचं, हा जो रिॲक्शन इंटरमिडिएट असते, जो सुरुवातला पण नसते शेवटी पण नसते, मध्ये कुठंतरी असते. त्याच्या नावातच आहे इंटरमिडिएट आहे, तो मेडिएट आहे म्हणजे मधामध्ये असते. मग जो पहिले प्रोड्यूस होते आणि नंतर कन्झ्युम होते. तर या दोन रिॲक्शनमध्ये तुम्हाला काय दिसत आहे पण, तर या दोन रिॲक्शनमध्ये तुम्हाला दिसत आहे NO2Cl सुरुवातला आहे म्हणजे हा तर रिॲक्शन इंटरमिडिएट नाही आहे. त्यानंतर हा जो इथं तुम्हाला Cl दिसत आहे बघा, हा Cl, तर हा Cl पहिले काय झाला, प्रोड्यूस झाला आणि खालच्या स्टेपमध्ये तो रिॲक्टंटमध्ये आहे आणि रिॲक्टंटमध्ये असेल तर याचा अर्थ काय, तो कन्झ्युम झाला. म्हणजे बघा, पहिले प्रोडक्टमध्ये आला म्हणजे प्रोड्यूस झाला, नंतर रिॲक्टंटमध्ये आला म्हणजे कन्झ्युम झाला. कारण माहिती आहे आपल्याला, प्रोडक्टमध्ये आहे म्हणजे प्रोड्यूस होणार, रिॲक्टंटमध्ये आहे म्हणजे कन्झ्युम होणार. म्हणजे अशी स्पेसिस जे पहिले प्रोड्यूस होते आणि नंतर काय होते, कन्झ्युम होते, त्या स्पेसिसला काय म्हणायचं, रिॲक्शन इंटरमिडिएट. तर या रिॲक्शनमध्ये हा जो Cl आहे, या Clला काय म्हणायचं, रिॲक्शन इंटरमिडिएट, बिकॉज इट इज प्रोड्यूस इन वन स्टेप अँड कन्झ्युम इन नेक्स्ट स्टेप, आहे ना. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये प्रोड्यूस झाला आणि नंतरच्या स्टेपमध्ये कन्झ्युम झाला, असा जर असेल तर त्याला रिॲक्शन इंटरमिडिएट म्हणायचं. आणि हा रिॲक्शन इंटरमिडिएट तुम्हाला कशामध्ये भेटत नाही, रेट लॉमध्ये तुम्हाला तो दिसत नाही. बघा आता हे स्लो स्टेप आहे, मग स्लो स्टेप असेल तर याचा जर रेट लॉ लिहिलं मी तर कसं येणार, रेट लॉ काय असते, रेट इज इक्वल टू के, नंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, आपलं रिॲक्टंट कोण आहे, NO2Cl. तर बघा याच्यामध्ये तुम्हाला Cl दिसत आहे का, फक्त Cl नाही आहे, हा प्रोडक्टमध्ये आहे, इकडे रिॲक्टंटमध्ये आहे, पण हे स्लो स्टेप नाही आहे तुमची. तर रिॲक्शन इंटरमिडिएट हा कधीच तुमच्या रेट लॉमध्ये तुम्हाला दिसणार नाही, त्याचं कॉन्सन्ट्रेशन इथं लिहिण्याची गरज नाही. मग आता आपल्याला एलिमेंटरी रिॲक्शन माहीत झालं, मॉलिक्युलरिटी माहीत झालं, कॉम्प्लेक्स रिॲक्शन पण माहीत झालं, रेट डिटर्माइनिंग स्टेप माहीत झालं, रिॲक्शन इंटरमिडिएट माहीत झालं. आता याच्यानंतर आपल्याला ऑर्डर आणि मॉलिक्युलरिटीचा डिफरन्स बघायचा आहे. तर बघा, तर ऑर्डर आणि मॉलिक्युलरिटीचा डिस्टिंग्विश बिटवीन महत्त्वाचा आहे, खूप वेळा एक्झाममध्ये विचारतात, तर आपल्याला माहीत पाहिजे ऑर्डर आणि मॉलिक्युलरिटीमध्ये काय डिफरन्स आहे. म्हणून महत्त्वाचा डिफरन्स आहे ऑर्डर आणि दुसरा आहे मॉलिक्युलरिटी. तर सर्वात आधी आपण काय करणार बघा, ऑर्डर आणि मॉलिक्युलरिटीचा जर आपल्याला डिफरन्स सांगायचा असेल तर आपण सर्वात आधी यांच्या डेफिनेशन लिहिणार. तर डेफिनेशन काय असते, ऑर्डर म्हणजे काय आहे, तर ऑर्डर म्हणजे आहे द सम ऑफ पॉवर ऑफ, सांगितलं होतं आपण, द सम ऑफ पॉवर ऑफ, कशाची पॉवर, कॉन्सन्ट्रेशन टर्म्सची, कॉन्सन्ट्रेशन टर्म्स कशामध्ये, इन्व्हॉल्व्स इन रेट लॉ इक्वेशन, इन्व्हॉल्व्स इन रेट लॉ इक्वेशन. म्हणजे जे रेट लॉ इक्वेशन आहे त्याच्यामध्ये ज्या कॉन्सन्ट्रेशन टर्म्स आहेत, कोणाच्या कॉन्सन्ट्रेशन टर्म्स आहेत, ऑफ रिॲक्टंट आहे ना, रिॲक्टंटच्या ज्या कॉन्सन्ट्रेशन टर्म्स आहेत त्यांच्या पॉवरची सम म्हणजे काय असते, ऑर्डर. आणि मॉलिक्युलरिटी सध्या सांगितलं मी तुम्हाला, मॉलिक्युलरिटी काय असते, तर मॉलिक्युलरिटी म्हणजे काय आहे, द नंबर ऑफ रिॲक्टंट मॉलिक्युल्स टेकिंग पार्ट इन अ केमिकल रिॲक्शन, टेकिंग पार्ट इन अ एलिमेंटरी रिॲक्शन म्हणा, एलिमेंटरी रिॲक्शन है ना. म्हणजे एलिमेंटरी रिॲक्शनमध्ये किती मॉलिक्यूल भाग घेत आहेत त्याच्यावरून आपण काय सांगू शकतो, मॉलिक्युलरिटी सांगू शकतो. आणि आपण आधी सांगितलं होतं की हे जे मॉलिक्युलरिटी आहे हे तुम्हाला बॅलन्स केमिकल इक्वेशनवरून भेटते. कशावरून भेटते, बॅलन्स केमिकल इक्वेशन. म्हणजे मॉलिक्युलरिटी इज फाइंड आउट फ्रॉम बॅलन्स केमिकल इक्वेशन. आणि इकडे काय सांगणार आपण, तर आपल्याला माहिती आहे जे ऑर्डर आहे ते आपल्याला बॅलन्स केमिकल इक्वेशनवरून भेटत नाही, इट कॅन नॉट बी ऑब्टेन फ्रॉम बॅलन्स केमिकल इक्वेशन ऑर्डर, आणि मॉलिक्युलरिटी इज ऑब्टेन फ्रॉम बॅलन्स केमिकल इक्वेशन. त्यानंतर तुम्हाला पुढे माहीत पाहिजे की जे ऑर्डर असते हे एक्सपेरिमेंटली डिटरमाइन क्वांटिटी आहे. कशी आहे, एक्सपेरिमेंटली डिटरमाइन क्वांटिटी. आणि हे कशी आहे, हे थेरॉटिकली डिटरमाइन क्वांटिटी आहे. थेरॉटिकली म्हणजे तुम्ही रिॲक्शन, तुम्हाला जर बॅलन्स केमिकल इक्वेशन दिलेलं असेल तर त्याच्यावरून तुम्ही मॉलिक्युलरिटीची व्हॅल्यू काढू शकता, तुम्हाला एक्सपेरिमेंट करण्याची गरज नाही. पण ऑर्डर काढण्यासाठी तुम्हाला एक्सपेरिमेंट करावं लागेल. मग एक्सपेरिमेंट करावं लागेल याचा अर्थ काय, तर हे एक्सपेरिमेंटल कंडिशनवर डिपेंड असते. म्हणजे डिपेंड ऑन एक्सपेरिमेंटल कंडिशन आहे ना, हे एक्सपेरिमेंटल कंडिशनवर डिपेंड असते. कारण हे एक्सपेरिमेंट केल्यावर तुम्हाला भेटते, याला एक्सपेरिमेंट करण्याची गरज नाही. म्हणजे डज नॉट डिपेंड ऑन एक्सपेरिमेंटल कंडिशन. मग आता एक्सपेरिमेंटल कंडिशन काय काय असतात,
तर डिपेंड ऑन काय सांगणार आपण, डिपेंड ऑन प्रेशर अँड टेम्परेचर, बरोबर. कारण एक्सपेरिमेंटल कंडिशनमध्ये आपण प्रेशर कमी जास्त करू शकतो, टेम्परेचर कमी जास्त करू शकतो. तर एक्सपेरिमेंटल कंडिशन बदलल्या की रिॲक्शनची ऑर्डर बदलते. पण मॉलिक्युलरिटीला तसं काही घेणं देणं नाही, म्हणजे डज नॉट डिपेंड ऑन प्रेशर अँड टेम्परेचर. हे प्रेशर आणि टेम्परेचरवर डिपेंड नसते. त्यानंतर तुम्हाला माहीत पाहिजे की हे जे ऑर्डर आहे हे ऑर्डर 0 असू शकते, त्यानंतर फ्रॅक्शन असू शकते किंवा इंटेजर असू शकते, बरोबर. इंटेजर असू शकते. तर ऑर्डर हे 0 असू शकते, बघा 0 असू शकते. त्यानंतर फ्रॅक्शन म्हणजे जसं 1/2, 3/2, त्यानंतर 3/4 आहे ना, याला आपण फ्रॅक्शन म्हणतो. आणि इंटेजर म्हणजे काय, इंटेजर म्हणजे -1, -2, -3 किंवा 0 किंवा असं म्हणू शकतो आपण 1, 2, 3 म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह व्हॅल्यू असू शकते, 0 व्हॅल्यू असू शकते, फ्रॅक्शन असू शकते, ऑर्डरची व्हॅल्यू काही पण असू शकते. पण जे मॉलिक्युलॅरिटी आहे हे मॉलिक्युलॅरिटी ही नेहमी काय असते, पॉझिटिव्ह इंटेजर असते. काय असते, पॉझिटिव्ह इंटेजर. पॉझिटिव्ह इंटेजरचा अर्थ काय, तर हे नेहमी पॉझिटिव्ह असेल. मॉलिक्युलरिटी कधीच निगेटिव्ह. -1 मॉलिक्यूल कसा काय घेणार आपण, 1 मॉलिक्यूल घ्यायला गेल, एक तर 2 घ्यायला गेल, 3 घ्यायला गेल, ते फ्रॅक्शन पण नसू शकते. कारण 1/2 मॉलिक्यूल, अर्धा मॉलिक्यूल कसं काय घेणार, तर ते पण पॉसिबल नाही आहे. आणि मॉलिक्युलरिटी 0 तर नसतेच, कारण मॉलिक्युलरिटी 0 आहे म्हणजे तुमच्याजवळ रिॲक्टंटच नाही आहे. रिॲक्टंटमध्ये 0 आहे तर रिॲक्शन कशी होणार. तर नेहमी पॉझिटिव्ह इंटेजर आहे. पॉझिटिव्ह इंटेजर आहे म्हणजे 1, 2, 3, 4 याला आपण काय म्हणतो, पॉझिटिव्ह इंटेजर. तर हे काही बेसिक पॉईंट्स आहेत. तर ऑर्डर हे सम ऑफ पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म्स इन रेट लॉ इक्वेशन, आणि मॉलिक्युलरिटी काय असते, नंबर ऑफ रिॲक्टंट मॉलिक्यूल टेकिंग पार्ट इन एलिमेंटरी रिॲक्शन. हे बॅलन्स केमिकल इक्वेशनवरून सांगू शकतो, हे सांगू शकत नाही. हे एक्सपेरिमेंट केल्यावर भेटते, हे थेरॉटिकली बॅलन्स केमिकल इक्वेशनवरून भेटते. हे एक्सपेरिमेंटल कंडिशनवर डिपेंड आहे, हे डिपेंड नाही आहे. त्यानंतर हे प्रेशर टेम्परेचरवर डिपेंड आहे, हे डिपेंड नाही आहे. त्यानंतर याची व्हॅल्यू 0, फ्रॅक्शन किंवा इंटेजर काही असू शकते. याची व्हॅल्यू नेहमी काय असते, पॉझिटिव्ह इंटेजर. आणि एक महत्त्वाचा पॉईंट, मॉलिक्युलरिटी जे आहे हे फक्त आपण एलिमेंटरी रिॲक्शनसाठी सांगू शकतो. कोणासाठी, एलिमेंटरी रिॲक्शन. मॉलिक्युलरिटी कन्सेप्ट कोणासाठी असते, एलिमेंटरी रिॲक्शनसाठी. आणि जो ऑर्डर आहे हा आपण एलिमेंटरी रिॲक्शन आणि कॉम्प्लेक्स रिॲक्शन दोघांसाठी पण सांगू शकतो आहे ना. एलिमेंटरी आणि कॉम्प्लेक्स अशा दोन्ही टाईपच्या रिॲक्शनसाठी आपण ऑर्डर सांगू शकतो. पण मॉलिक्युलरिटी नावाचा कन्सेप्ट हा फक्त कोणासाठी असते, एलिमेंटरी रिॲक्शनसाठी असते. हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की आपल्याला जर एखादी कॉम्प्लेक्स रिॲक्शन दिलेली असेल आणि त्या कॉम्प्लेक्स रिॲक्शनसाठी काही क्वेश्चन दिलेले आहेत आपल्याला, ते आपल्याला सॉल्व्ह करायचे. तर कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचे ते बघा. तर काय सांगितलं बघा, अ रिॲक्शन ऑकर इन फॉलोइंग स्टेप. म्हणजे एक रिॲक्शन आहे जे या 2 स्टेपमध्ये होत आहे. आणि या 2 स्टेपमध्ये होत असताना आपल्याला फाइंड काय काय करायला सांगितलं, तर ओव्हरऑल रिॲक्शन काढायला सांगितली, त्यानंतर रेट लॉ काढायला सांगितला आणि रिॲक्शन इंटरमिडिएट काढायला सांगितलं. तर हे 3 क्वेश्चन आपल्याला याच्यावरती सॉल्व्ह करायचे. तर बघा, सर्वात आधी काय काढायची आपल्याला, ओव्हरऑल रिॲक्शन. ओव्हरऑल रिॲक्शन काढण्यासाठी ज्या 2 स्टेप तुम्हाला दिलेल्या आहेत त्या 2 स्टेपची सर्वात आधी ॲडिशन करायची. मग आता ॲडिशन कशा पद्धतीनं करणार आपण बघा. तर अपोजिट साईडला ज्या गोष्टी सेम असतात त्या आपल्याला रिॲक्शनमध्ये कॅन्सल करायच्या आहेत, त्यालाच आपण ॲडिशन म्हणतो. मग आता या साईडला एफ दिसत आहे आपल्याला, या साईडला एफ दिसत आहे, म्हणजे हा एफ आणि हा एफ काय झाला, कॅन्सल. इकडे NO2 आहे, अपोजिट साईडला NO2 नाही आहे. F2 आहे, अपोजिट साईडला F2 नाही आहे. त्यानंतर इकडे NO2F आहे, अपोजिट साईडला NO2F नाही आहे, त्यामुळे हे कॅन्सल होणार नाही. मग राहिलं काय आपल्याजवळ, तर इथं NO2 आणि NO2 म्हणजे 2 वेळा काय राहिला, NO2 प्लस इथं काय राहिला, F2. आणि त्या साईडला काय बाकी आहे बघा, NO2F NO2F म्हणजे 2 वेळा काय आहे, NO2F. आणि बाकी तर काही नाही आहे. म्हणजे ही जे आहे ही काय आपली ओव्हरऑल रिॲक्शन, याला काय म्हणणार आपण, ओव्हरऑल रिॲक्शन. मग आता ओव्हरऑल रिॲक्शन माहीत झाली, नंतर काय काढायचं आहे पहा, रेट लॉ काढायचा आहे. आता रेट लॉ कशा पद्धतीनं काढायचा पहा. तर इथं तुम्हाला या स्टेप 1मध्ये इथं ब्रॅकेटमध्ये स्लो लिहिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे रेट लॉ हा नेहमी कोणासाठी असतो, स्लो स्टेपसाठी असतो. मग रेट लॉ जर स्लो स्टेपसाठी आहे तर स्लो स्टेप ही आहे आपली. तर देअरफॉर रेट लॉ काय होणार, रेट लॉ काय असते, रेट इज इक्वल टू काय असते, के कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. मग या रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट कोण कोण आहे, एक आहे NO2 आणि दुसरा आहे F2. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय येणार इथं NO2 आणि नंतर काय येणार कॉन्सन्ट्रेशन ऑफ F2. आणि याची ऑर्डर किती येणार, तर इथं 1 आहे, इथं 1 आहे, म्हणजे याची ऑर्डर इथं 1 आणि इथं 1. म्हणजे अशा पद्धतीनं आपण या रिॲक्शनसाठी स्लो स्टेपवरून काय काढला, रेट लॉ काढला.
आता पुढे काढायचं आहे रिॲक्शन इंटरमिडिएट. आता रिॲक्शन इंटरमिडिएट काय असतो, जो आधी प्रोड्यूस होतो आणि नंतर कन्झ्युम होतो. बघा इथं तुम्हाला हा जो एफ आपण कॅन्सल केला, हा एफ काय दिसत आहे पहा, पहिल्या रिॲक्शनमध्ये हा प्रोडक्टमध्ये आहे म्हणजे पहिले प्रोड्यूस झाला, नंतर हा कुठं आहे रिॲक्टंटमध्ये आहे म्हणजे नंतर कन्झ्युम झाला. म्हणजे जे स्पेसिस पहिले प्रोड्यूस होते आणि नंतर कन्झ्युम होते त्यालाच आपण काय म्हणतो रिॲक्शन इंटरमिडिएट. म्हणजे हा जो एफ आहे, हा एफ इथं कशाचं काम करत आहे, रिॲक्शन इंटरमिडिएटचं, रिॲक्शन इंटरमिडिएट. आणि का, कारण रिॲक्शन इंटरमिडिएट हा आधी प्रोड्यूस होत असतो नंतर कन्झ्युम होत असतो. आणि बघा जे काही आपण रिॲक्शनमध्ये कॅन्सल करणार त्याच्यावरूनच आपण इझिली फाइंड आउट करू शकतो रिॲक्शन इंटरमिडिएट काय आहे. फक्त चेक करायचं आहे तुम्हाला, तो आधी प्रोडक्टमध्ये कट झाला पाहिजे आणि नंतर रिॲक्टंटमध्ये कट झाला पाहिजे. असं जर झालं असेल तर आपण त्याला म्हणणार रिॲक्शन इंटरमिडिएट. आता हा नेक्स्ट क्वेश्चन आहे, काय म्हणत आहे बघा सेकंड क्वेश्चन, अ कॉम्प्लेक्स रिॲक्शन टेक्स प्लेस इन 2 स्टेप. म्हणजे एक कॉम्प्लेक्स रिॲक्शन आहे जे 2 स्टेपमध्ये होत आहे. मग पुढे काय सांगितलं, ह्या 2 स्टेप दिल्या आणि खाली तुम्हाला रेट लॉ गिवन आहे. तर रेट लॉ दिला, रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ O3 हे गिवन आहे तुम्हाला. आणि फाइंड आउट काय काय करायचं आहे, सर्वात आधी काढायचं आहे रेट डिटरमायनिंग स्टेप. आता रेट डिटरमायनिंग स्टेप काढायची कशी, तर रेट डिटरमायनिंग स्टेप म्हणजेच काय असते, स्लो स्टेप असते. आणि स्लो स्टेप आहे म्हणजे रेट लॉ आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. मग रेट लॉमध्ये तुम्हाला NO आणि O3 दिसत आहे. मग या रिॲक्शनपैकी कोणत्या रिॲक्शनच्या रिॲक्टंटमध्ये NO आणि O3 आहे, कारण ह्या ज्या रेट लॉमध्ये व्हॅल्यू असतात ह्या रिॲक्टंटच्या व्हॅल्यू असतात. मग रिॲक्टंटमध्ये NO आणि O3 कुठं आहे बघा, तर रिॲक्टंटमध्ये NO आणि O3 इथं आहे. म्हणजे ही जे रिॲक्शन आपण इथं दाखवली या रिॲक्शनला काय म्हणायचं, रेट डिटरमायनिंग स्टेप. म्हणजे रेट लॉमध्ये जे रिॲक्टंट असतील, जे कॉन्सन्ट्रेशन टर्म असतील, त्या कोणत्या 2 रिॲक्शनपैकी कोणत्या रिॲक्टंटमध्ये आहेत ते चेक करायचं आणि जे रिॲक्शन असेल त्या रिॲक्शनला काय म्हणायचं, रेट डिटरमायनिंग स्टेप. आता काढायचे ओव्हरऑल रिॲक्शन. ओव्हरऑल रिॲक्शन काढण्यासाठी काय करायचं, ज्या 2 रिॲक्शन दिलेल्या आहेत त्यांची ॲडिशन करायची आणि ॲडिशन करता वेळेस अपोजिट साईडला ज्या गोष्टी सेम असतील त्या काय करायच्या, कॅन्सल करायच्या. बघा इथं NO3 आहे आणि इथं NO3 आहे, दोन्ही कॅन्सल झाले. इथं O आहे, इथं O आहे, हे दोन्ही पण कॅन्सल झाले बरोबर. मग इथं राहिलं काय बघा, इथं राहिला NO आणि इथं राहिला O3. म्हणजे काय राहिलं, NO आणि प्लस O3. आणि त्या साईडला काय राहिलं पहा, इथं राहिला NO2 आणि O2. काय राहिला, NO2 आणि O2. तर हे जे आहे हे झाली तुमची ओव्हरऑल रिॲक्शन. म्हणजे ज्या तुम्हाला एलिमेंटरी स्टेप्स दिलेल्या असतील त्यांची जर तुम्ही ॲडिशन केली तर तुम्हाला काय भेटते, ओव्हरऑल रिॲक्शन. आता रिॲक्शन इंटरमिडिएट काय असते, तर जे कट झालं त्याच्यावर लक्ष द्यायचं. तर रिॲक्शन इंटरमिडिएट काढण्यासाठी आधी तुम्हाला माहिती पाहिजे रिॲक्शन इंटरमिडिएट आधी प्रोड्यूस होत असतं नंतर कन्झ्युम होत असतं बरोबर. तर बघा हा NO3 दिसत आहे तुम्हाला पहिले प्रोडक्टमध्ये, नंतर हा NO3 कुठं आहे रिॲक्टंटमध्ये. म्हणजे पहिले प्रोड्यूस झाला नंतर कन्झ्युम झाला. म्हणजे रिॲक्टंट इंटरमिडिएट कोण आहे इथं, NO3. त्यानंतर बघा तसाच हा ऑक्सिजन पहिले प्रोडक्टमध्ये म्हणजे प्रोड्यूस झाला, नंतर हा ऑक्सिजन रिॲक्टंटमध्ये आहे म्हणजे कन्झ्युम झाला. म्हणजे पहिले प्रोड्यूस झाला नंतर कन्झ्युम झाला. तर याला पण काय म्हणतो आपण, रिॲक्शन इंटरमिडिएट. म्हणजे या रिॲक्शनमध्ये 2 रिॲक्शन इंटरमिडिएट आहेत, एक NO3 आणि एक O. आणि पुढे विचारलं व्हाय, म्हणजे तुम्ही याला रिॲक्शन इंटरमिडिएट का म्हटलं, तर आपण याला रिॲक्शन इंटरमिडिएट का म्हटलं, कारण हा रिॲक्शनच्या मध्ये आहे. म्हणजे पहिले हा प्रोड्यूस झालेला आहे त्यानंतर हा कन्झ्युम झालेला आहे. आणि जो पहिले प्रोड्यूस होतो आणि नंतर कन्झ्युम होतो एखाद्या रिॲक्शनमध्ये तेव्हा त्याला आपण काय म्हणत असतो, रिॲक्शन इंटरमिडिएट. अशा पद्धतीनं आपण हा टॉपिक कंप्लीट केला. आणि याच्यानंतरच्या टॉपिकमध्ये आपल्याला फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, त्यानंतर 0 ऑर्डर रिॲक्शन, त्याच्यासाठी रेट कॉन्स्टंटचे डेरिवेशन, त्यानंतर हाफ लाईफ पिरियड, अशा बेसिक गोष्टी आणि त्याच्यावरचे न्यूमरिकल्स आपल्याला बघायचे आहेत. थँक्यू.